दास कुणाला म्हणतात? भक्तिशास्त्रामध्ये दास्यम कर्मार्पणम तस्य कैंकर्यमपि सर्वथा असं म्हटलंय. दासाची काही लक्षणं आहेत. दासास्तु प्रश्रिता अस्तस्य निदेशवशवर्तिना विश्वस्ता प्रभुता ज्ञानम विनम्रित धियश्चते. भक्तिशास्त्रामध्ये चिंतन आहे. दास कुणाला म्हणतात? ज्ञानोबरायांनी स्वतःला निवृत्ती दास म्हणून घेतलंय. बघा आपण, तुकोबराय म्हणतात म्हणवितात यांचे दास पुढे आसोरेना. हे दास्य आहे. आपली सगळी कर्म भगवंताला समर्पित करून भगवंताचा किंकर म्हणून राहणं याला दास असं म्हणतात. दास्यम कर्मार्पणम तस्य कैंकर्यमपि सर्वथा. सेवक म्हणून राहणं याला दास असं म्हणतात. आता जाऊ द्या, किती त्याची आपण विधानं करू, किती त्याच्या खोलात जाऊ, तेवढं जाता येईल. रामायणामध्ये लक्ष्मणाला उपदेश करताना अरण्यकांडात विचार, वाल्मिकी रामायण अरण्यकांडात विचार, लक्ष्मणाला उपदेश करताना 3 प्रकारचे दास सांगितले. उत्तम दास, मध्यम दास, अधम दास. 3 प्रकार आले. आपल्याकडे संतांनी वर एक वाढवलाय, खाली एक वाढवलाय. उत्तमोत्तम दास, उत्तम दास, मध्यम दास, अधम दास, अधमाधम दास, असे प्रकार आहेत त्याच्यात. काय एकेका वाक्यात सांगतो तुम्हाला गंमत त्याची. मालकाने काम सांगितल्यावर काम न करता उलट मालकालाच काम सांगणारा अधमाधम. मालकाने काम सांगितल्यावर अर्धवट काम करणारा अधम. मालकाने काम सांगितलं तेवढंच करून येणारा मध्यम. मालकाने काम सांगितल्यानंतर त्या कामाच्या अनुषंगानं इतरही कामं करून येणारा उत्तम. आणि कोणतंही काम न सांगता सगळी कामं विना तक्रार करणारा उत्तमोत्तम. असे 5 प्रकार आहेत दासाचे. बघा जमतंय का? एका मालकाने आपल्या नोकराला 10-10 रुपयाच्या 2 नोटा दिल्या आणि त्याला सांगितलं आज बाजारचा दिवस आहे, बाजारात जा, 10 रुपयाची कोथिंबीर आणि 10 रुपयाच्या मिरच्या घेऊन ये. तो गेला. बाजार भरला होता. दिवसभर बाजारामध्ये फिरला. संध्याकाळी रिकाम्या हातानं घरी परत आला. मालकाने त्याला विचारलं, बाजार भरला नव्हता का? भरला होता. मग मिरच्या कोथिंबिरी नव्हत्या का? होता, भाज्या होत्या. अरे मग का नाही आणल्या? तो म्हणाला तुम्ही सकाळी 10-10 रुपयाच्या 2 नोटा दिल्या, पण कोणत्या नोटेची मिरची आणि कोणत्या नोटेची कोथिंबीर हे कुठं सांगितलं होतं? मालक त्याला म्हणाला, मूर्ख माणसा, अरे कोणत्याही 10 रुपयाची मिरची आणली असतीस तर काय बिघडलं असतं? त्याच्यात काय सांगावं लागतं? एवढं काही सांगा. तुला स्वतःची बुद्धी नाही का? मी सांगितलं तेवढंच. अरे स्वतःचं डोकं वापरत जा, पुढचं बघत जा. थोडंसं काही केलं तरी आपला स्वयंपाक खोळंबून राहिला सगळा. थोडं स्वतःचं डोकं चालवत जा, पुढं बघत जा. तो म्हणाला ठीक आहे. थोड्या दिवसानं मालक आजारी पडला आणि मालकाने नोकराला सांगितलं डॉक्टरला बोलवून आण. नोकर सकाळी बाहेर पडला, दिवसभर घरी फिरकला नाही. संध्याकाळी परत आला आणि परत येताना लोकांना निरोप देत आला. मालक विचार करतो आज सकाळी याला पाठवलंय डॉक्टरला बोलवून आण म्हणून, अजून कसा आला नाही? म्हणून वरून बघितलं तर अंगणामध्ये वेगवेगळे लोक जमलेले, खांद्यावर पंचे टाकलेले, कुजबूज चाललेली. एका कोपऱ्यामध्ये एका मडक्यामध्ये अग्नी, एक कडब्याची पेंडी आहे, 2 बांबू येऊन पडलेले आहेत, सुतळीचा बेंडा आहे, नवीन कोरं करकरीत कापड आहे. मालकाला कळेना काय झालं ते. तेवढ्यात नोकर आला आणि त्यांनी विचारलं अरे डॉक्टरला बोलवायला तुला सकाळी पाठवलं होतं, आत्ता आला आणि हे काय आहे खाली अंगणामध्ये, हे काय आहे? तो म्हणला मालक तुम्ही म्हणाला होता ना थोडं पुढं डोकं चालवत जा, म्हणून मी विचार केला समजा डॉक्टरला बोलवून जर उपयोग झालाच नाही तर हे सगळं आणायला पुन्हा बाजारात कशाला जा, म्हणून येता येता सगळं घेऊनच आलो. याला काय म्हणतात? आधमा धमा 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 धम असा नोकर म्हणावं लागेल ना याला. सेवा करणं हे सोपं नाही. मालकाच्या शब्दाचा अर्थ लक्षात घेऊन त्या कक्षेत फिरणारा नोकर नसतो. मालकाचा मनोदय ओळखून त्याच्या शब्दाच्या प्राकट्याच्या पूर्वी कामाची उपस्थिती करणारा हा नोकर असतो. सेवा त्याला म्हणतात, सेवक तो आहे.
ज्ञानोबराय विनाकारण स्वतःला निवृत्ती दास म्हणून घेत नाहीत. दुसरी ओवी ज्ञानेश्वरीची, दुसरी ओवी, ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा देवा तूची गणेशू सकलार्थमती प्रकाशू म्हणे निवृत्ती दासू अवधारी जोजी. दुसऱ्याच ओवीमध्ये ज्ञानोबराय स्वतःला निवृत्ती दास म्हणून घेतात. सोपं नाही. दास होणं म्हणजे काय आहे? दास होणं म्हणजे सर्वार्थानं समर्पित होणं आहे. सर्वार्थानं समर्पित होणं. आता काही राहिलं नाही. घालो निया भार राहिलो निश्चिंती. तुका म्हणे घालू तयावरी भार वाहू हा संसार देवापायी, हे दास्यत्व आहे. आणि असं जो हरीच्या बद्दल करतो तो हरीचा दास आहे. हरीची या दासा हरी दाही दिशा. परिणाम काय आहे? दाही दिशेमध्ये त्यांना हरीचं भान होतं, हरीची प्रतीती येते. ज्ञानपर अर्थ आहे, ज्ञानाचा परिणाम आहे हा. सर्वत्र भगवत दर्शन होणं, सगळीकडे एक हरी दिसणं. ज्ञानोबरायांच्या भाषेत बोलायचं झालं तर भरला घनदाट हरी दिसे, ज्ञानोबराय म्हणतात. बस, भरला घनदाट, बस. किती कुठेही बघा, जनीवनी अवघा देव वासनेचा पुसावा ठाव मग वळगा तो वासुदेव ऐसा मनी वसू द्यावा भावगा. सर्वत्र एक परमात्मा, सर्वत्र एक हरी. कशामुळे होतं? हे हरी या नामाचं स्मरण जेव्हा आम्ही वारंवार करत राहू तसं तसं आम्हाला हे जाणवायला लागेल की हरी दिसे जनी वनी आत्मतत्वी सर्वत्र हरी दिसे. भरला घनदाट हरी दिसे, जे जे दृष्टी दिसे ते ते हरिरूप. याच हरिपाठामध्ये नाथ महाराज बोलतात, त्याच्याकडे नंतर येऊ आपण. पण सर्वत्र एक परमात्मा अनुभवाला येणं हा नामाचा एक ज्ञानपर परिणाम पहिल्यांदा नाथ महाराजांनी आपल्याला सांगितलाय. का? त्याचं कारण आहे. आणि या सगळ्या परिणामाचा शेवट करताना सुद्धा नाथ महाराजांनी तीच भूमिका बोलून दाखवली. त्या नाही मागुता जन्म घेणे, पुन्हा भूमिका तीच आहे. हा हरिपाठ थोडासा कठीण आहे ज्ञानोबरायांच्या हरिपाठापेक्षा. ग्रंथाच्या बाबतीत काय असतं, एक गोमुख ग्रंथ असतो आणि एक व्याघ्रमुख ग्रंथ असतो. ग्रंथाचे दोन प्रकार आहेत शास्त्रामध्ये, गोमुख ग्रंथ आणि व्याघ्रमुख ग्रंथ. हरिपाठ आहे ना नाथ महाराजांचा, ज्ञानोबरायांचा हरिपाठ गोमुख आहे, नाथ महाराजांचा हरिपाठ व्याघ्रमुख आहे. थोडा फरक आहे त्याच्यामध्ये, त्याचे विस्तार करून सांगत नाही त्याचा. हरीची आदासा हरिदाही दिशा. का ज्ञानाचा परिणाम पहिल्यांदा सांगितला? त्याचं कारण असं आहे की मनुष्याचं विलक्षणत्व इतर प्राण्यांपेक्षा माणसाचं वैलक्षण्य हे ज्ञानात आहे. हे लक्षात घ्या. माणसाला स्वाभाविक ज्ञानाची आवड आहे, ज्ञानाची आवड आहे. काल आपण बोललो ना, ज्ञानोबरायांनी 4थ्या अध्यायामध्ये म्हटलंय, ऐके जया प्राणियांच्या ठाई ज्ञानाची आवडी नाही तयाचे जियाले म्हणो काही वरी मरण सांग. अरे ज्ञानाची आवड नसेल तर जगून काय उपयोग आहे? काय उपयोग आहे? माणसाला स्वाभाविक एक ज्ञानाची आवड आहे. सकाळी उठलं की आम्हाला वर्तमानपत्र हाताला लागलं. कशाला पाहिजे? सकाळी उठलं की टी व्ही लावून बातम्या बघाव्या वाटतात. मोबाईल उघडला की काय घडलं आम्हाला कळावं वाटतं. का? काय कारण? काय कारण आहे? काही नाही. सकाळी आम्हाला वर्तमानपत्र उघडलं की आम्हाला कुणाचं कुणाशी काय भांडण झालं, कोण मंत्री कोणाला काय बोलले, कोणाला काय बोललं. आमची भाजी भाकरी बंद पडली का? त्या 2 मंत्र्यांच्या वादामध्ये आमच्या पोटावर काही परिणाम आहेत का? काही नाही ना. मग कशाला? काही नाही. मला कळलं पाहिजे, ही माणसाची स्वाभाविक प्रवृत्ती आहे. कुत्र्याला हे वाटणार नाही, गाढवाला हे वाटणार नाही, रस्त्यावरून फिरणाऱ्या अन्य कोणत्या प्राण्याला हे ढेकणाला हे वाटणार नाही की आपल्याला हे कळलं पाहिजे म्हणून. पण माणसाला हे वाटेल की आपल्याला हे कळलं पाहिजे. काय चाललंय जगामध्ये, भले माझा त्याचा संबंध असो अवा नसो, पण मला असं वाटत राहतं की मला हे कळलं पाहिजे, मला हे जाणवलं पाहिजे, मला हे माहिती पाहिजे. मग 100 चौकशा करेल, हे असं का तसं का, तुम्ही कोण, कशाला आलाय, काय काम आहे, हे काय, तुमचं नाव काय, गाव काय, कशा करता. ही स्वाभाविक आवड आहे. अडचण इथंच आहे. थोडीशी स्पष्ट बोलून दाखवायची झाली तर मी उदाहरणाने आपल्याला सांगतो. ही जी जाणीव आहे ना, जाणून घ्यायची जी जाणीव आहे ना,
ती जाणीव माणसाची इतरांबद्दल जेवढी असते तेवढी स्वतःबद्दल नसते, ही शोकांतिका आहे. ऐका, मी हे का बोलतो ते सांगतो. मी उदाहरण देतो तुम्हाला. आपल्याकडे गावाची एक रचना आहे. पहिल्यांदा एक वेस असते. वेशीच्या आत एक मारुतीचं मंदिर असतं. मंदिराच्या आत गाव असतं. गावाच्या पलीकडच्या बाजूने एक मंदिर असतं किंवा वेस असते. ते मंदिर जे मारुतीचं असतं की नाही, त्या मारुतीच्या पारावर काही लोक वर्षानुवर्ष बसलेले असतात. तिथं बसायचं एवढंच आहे, काही उद्योग नाही, काही नाही. कुणीतरी वेशीतून नवीन माणूस आला की त्याला विचारायचं, कोण आहेत तुम्ही, कुठून आलात, गावात कुणाकडं, तुला काय करायचं आहे. नाही, पण त्याला वाटतं हे मला माहिती पाहिजे. वेशीतून नवीन माणूस गावात आला, कोण तुम्ही, कुठल्या गावचे, गावात कुणाकडे, अमक्या, कसं काय, काय काम आहे, काय, किती दिवस मुक्काम इथं, बरं, मग इथून पुढं कुठं जायचं आहे, मग जिथं जायचं आहे तिथं किती दिवस मुक्काम, आणि मग असं करत तुम्ही तुमच्या गावाला कधी जाणार, तुमच्या घरी कधी जाणार, काय करायचं आहे. पण हे विचारतात की नाही, ही उत्सुकता आहे की नाही. गंमत याच्यात आहे की हे प्रश्न दुसऱ्याला विचारण्याच्या पूर्वी कधीतरी स्वतःला विचारले पाहिजे. कोण आहे मी, इथं कसं काय, कुणाकडे, इथं किती दिवस मुक्काम, इथून पुढं कोणत्या गावाला जायचं आहे. असं करत करत मी माझ्या मूळ पदाला, ब्रह्मस्वरूपतेला कधी पोचणार, हे प्रश्न जोपर्यंत मी मला विचारत नाही ना, तोपर्यंत माझा जीवदशेला येण्याचा हेतू सफल होणार नाही. मी दुसऱ्यालाच विचारत राहीन तर मग पारावर आयुष्य चाललंय, आपलं आयुष्य पारावर चाललंय. विचारा दुसऱ्याला काय, कारण का तिथं फक्त जाणीव आहे. ज्ञानाची एक स्वाभाविक आवड माणसाच्या अंतःकरणात आहे. कारण का, अहो तुम्ही लक्षात घ्या, आपल्या भारतभूमीमध्ये असं उदाहरण नाही की एखादी नदी दक्षिणेला उगम पावली आणि उत्तरेला जाऊन एखाद्या समुद्राला मिळाली. उदाहरण आहे असं नाही. बहुतांश सगळ्या नद्या उत्तरेत उगम पावतात आणि दक्षिणेमध्ये येऊन समुद्राला मिळतात, रामेश्वरला वगैरे, आहे की नाही. का, हा उतार आहे. पाण्याचा स्वभाव असतो, खालारा धावे पाणी, ज्ञानोबराय म्हणतात. पाणी नेहमी खालच्या दिशेनं धावत असतं. खालारा धावे पाणी, भ्रमर सुखाची घराणी, नाना सुटला सांजवणी वत्सु जैसा, ज्ञानोबराय बोलतात ना. पाण्याला नेहमी समुद्राची अपेक्षा आहे. नदी नेहमी समुद्राकडे धावते. का धावते, कारण समुद्र हे तिचं स्वरूप आहे. मग मध्ये जर प्रतिबंध आले तर दगडधोंड्यांना ओलांडून पलीकडे जाईल. कुणी अडवायचा प्रयत्न केला तर बाजूने मार्ग काढून पुढे जाण्याचा प्रयत्न करेल. जेवढं जेवढं आपण तिला अडवण्याचा प्रयत्न करू तेवढी तेवढी ती नदी ते पाणी जास्तीत जास्त मार्ग काढेल आणि जास्तीत जास्त समुद्राला प्राप्त होण्याचा, लवकरात लवकर प्राप्त होण्याचा प्रयत्न करेल. का करेल, कारण समुद्र हे तिचं स्वरूप आहे. तसं माणसाची धाव सुद्धा आपल्या परमात्म स्वरूपापर्यंत असते, कारण ते आपलं स्वरूप आहे. आणि त्या स्वरूपापर्यंत पोचण्याकरता ज्ञान महत्त्वाचं असतं. म्हणून ज्ञान, जाणीव हे आमचा स्वभाव झाला, कारण आम्हाला त्याची आवश्यकता वाटते, कारण आम्हाला तिथपर्यंत पोचायचं आहे. नदीला समुद्राला मिळाल्याशिवाय परिपूर्णता नाही. मग तिला प्रवाहित राहावं लागेल, मग तिला दोन तटाच्या बंधनात राहावं लागेल. तसं जीव सुद्धा जोपर्यंत ब्रह्मस्वरूपाला प्राप्त होत नाही तोपर्यंत द्वैताच्या बंधनात त्याला अडकावं लागेल. जन्ममरणाचा प्रवाह त्याला भोगत राहावा लागेल. प्रत्येक वेळेला जन्माला यावं, प्रत्येक वेळेला मरावं, किती वेळा जन्मा यावे, नित्य व्हावे फजित, किती वेळेला व्हायचं, हे चालू आहे प्रवाह, चालू आहे, चालू आहे, चालू आहे. हा प्रवाह थांबेल कधी, थांबेल कधी, जेव्हा ती नदी समुद्राला प्राप्त होईल. त्यावेळेला तिचे दोन तट संपून गेले, तिचा प्रवाह संपला, तिचं पुढं पुढं जाणं संपलं, तिचं मागं येणं संपलं. तुका म्हणे गंगा सागर संगमे, अवघ्या झाल्या उर्मी एकमय, तुकोबाराय बोलतात ना. त्या दृष्टीनं जीव जोपर्यंत ब्रह्मस्वरूपाला प्राप्त होत नाही तोपर्यंत त्याला जन्म मरणाचं संसरण आहे. मग एकदा तो त्या परब्रह्मस्वरूपाला प्राप्त झाला
त्या नाही मागुता जन्म घेणे परिणाम आहे. मग एकदा जेव्हा ती नदी त्या समुद्राला प्राप्त होते, तेव्हा समुद्राला प्राप्त झाल्यानंतर त्या नदीला जिकडं बघावं तिकडं पाणी दिसतं. तसं जो हरिदास ज्या हरिनामानं परब्रह्म स्वरूपाला प्राप्त होतो, हरीची या दासा हरिदाही दिशा. तिथं गेल्यानंतर मागे येणं नाही, पुढे येणं नाही. जन्म मरणाचं संसरण संपून गेलं, जन्म मरणाचा प्रवाह संपून गेला. त्या पद्धतीनं इथं सुद्धा तसंच होईल. आता त्या नदीला कसली चिंता राहिली नाही. माझं कसं होईल, मला कोणी अडवेल का, माझं पाणी जमिनीतच मुरून जाईल का, माझ्या पाण्याचं काय होईल, माझ्या पाण्याला परिच्छिन्नता लाभेल का, माझं पाणी जास्त ऊन पडलं तर माझं पाणी आटून जाईल का, चिंता आहे का आता त्या नदीला. समुद्राला प्राप्त झाल्यानंतर नाथ महाराज म्हणतात, हरिमुखी गाता हरपली चिंता. आता जीवाला कसली चिंता. हे सगळे परिणाम का सांगितले, कारण हा स्वभाव आहे जीवाचा. त्याला परब्रह्म स्वरूपाला प्राप्त झाल्याशिवाय विश्रांती नाही. आणि हे तत्वज्ञानाचं अटळ सत्य आहे. म्हणून नाथ महाराजांनी सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला जो परिणाम सांगितला तो सर्वत्र भगवत दर्शनाचा परिणाम सांगितला. हरीची या दासा हरी दाही दिशा. अरे 10च्या 10 दिशेला त्याला परमात्मा दिसतो. भावे जैसा तैसा हरी एक. वृत्ती जर हरी एक रूपानं हरिरूपाला जर आपली वृत्ती प्राप्त झाली तर त्या वृत्तीला जिथे जिथे जो पदार्थ दिसतो तो ती वृत्ती स्वतःचं स्वरूप म्हणून ग्रहण करत असते. वेदांताचा नियम आहे. मी आता ज्ञानाच्या फार परिभाषा वापरत नाही, पण ज्ञानोबा यांनी म्हटलंय 18व्या अध्यायामध्ये, आत्मत्वे वेठीला होये तो जयातया दृश्याते पाहे, ते दृश्य दृष्टेपणेसी होत जाये तयाचे चिरू. उठतिया आत्मप्रथा भूतभेद व्यवस्था, मोडीत मोडीत पार्था वास पाहे तो, पाटीवरील अक्षरे पुसता जैसी पुसता येती करे तैसे हारपती भेदांतरे तयाची ये दिठी. 18वा अध्याय बघा ज्ञानेश्वरीचा. आपण प्रमाण खूप देता येतील. नर नारी बाळे अवघा नारायण तुकोबाराय बोलतात. जे जे दृष्टी दिसे ते ते हरिरूप नाथ महाराज बोलतात. कारण का, कारण वृत्ती हरी एक झाली. भावे जैसा तैसा हरी एक. आपण रोज सकाळी म्हणतो, तुझं पाहता सामोरी दृष्टी न फिरे माघारी. हरी एक. भावे जैसा तैसा हरी एक. दृष्टी माघारी न फिरे. वृत्तीला परमात्मा रूप असा आहे वेदांताचा नियम आहे. आता एक कसं आपण घ्याल मला माहीत नाही, पण एक थोडासा विचार याचा सांगतो. वृत्ती भगवद्रूप झाली की त्या वृत्तीला भगवंताशिवाय दुसरं काही दिसत नाही. पण कधी जर ती वृत्ती भगवद्रूप झाली आणि भगवंतापासून मागे न आली तर कसं आहे, आता याचं चिंतन करा. आम्ही रस्त्यावरून जातो, विस्तार करत नाही पण उदाहरणाने आपल्याला सूत्र सांगतो. रस्त्यावरून जाताना आम्हाला वेगवेगळी दुकानं दिसतात की नाही. हे भांड्याचं दुकान आहे, कपड्याचं दुकान आहे, खताचं दुकान आहे, किराणा मालाचं दुकान आहे, हे सोनारदादांचं दुकान आहे, इथं अमकं मिळतं, इथं तमकं मिळतं, हे चष्म्याचं दुकान आहे, वगैरे 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 वगैरे. आम्हाला हे औषधाचं दुकान आहे, हे दिसत जातं. ही सगळी दुकानं बघताना त्या दुकानांमधला भेद आम्हाला कळतो की नाही, कळतो. हे औषधाचं दुकान, हे सोन्या नाण्याचं दुकान, हे कळतं की नाही आम्हाला, कळतं. का कळतं, का कळतं? त्याचं तात्विक उत्तर हे आहे की जेव्हा औषधाच्या दुकानाकडे आमची वृत्ती जाते आणि त्याच्याशी एकरूप होऊन हे औषधाचं दुकान आहे हे भान करून देते, ते भान झालं की ती वृत्ती परत मागे येते आमच्या स्वस्थानी. ती परत आमच्याकडे येते आणि आमच्याकडे येऊन मग ती भांड्याच्या दुकानाकडे जाते, त्याचं ज्ञान करून देऊन परत येते. मग ती कपड्याच्या दुकानाकडे जाते, त्याचं भान करून परत येते. मग परत ती औषधाच्या दुकानाकडे जाते, मग ती खताच्या दुकानाकडे जाते, मग ती किराणा मालाच्या दुकानाकडे जाते. वृत्तीला प्रत्येक पदार्थाचं स्वतंत्र ज्ञान करून देण्याच्या मध्ये स्वस्थानी येणं आवश्यक असतं, आवश्यक असतं. मग ते कसंही भेद आम्हाला, मग हे सगळं भेदज्ञान आम्हाला का होतं, तर वृत्ती परत माघारी येते म्हणून.
पण संत जेव्हा परमात्म्याला पाहतात तेव्हा परमात्म्याला प्राप्त झालेली त्यांची वृत्ती परत माघारी येत नाही. म्हणून संत ज्या ज्या पदार्थाकडे पाहतात त्या त्या पदार्थाला ब्रह्म म्हणूनच पाहतात, कारण त्यांची वृत्ती ब्रह्ममय झाली, ती परत माघारी आली नाही. पैठणच्या घाटावर सगळ्यांना रेडा दिसला, फक्त एक ज्ञानोबाराय म्हणाले, ज्ञानदेव म्हणे तोही माझा आत्मा. हे फक्त ज्ञानोबाराय म्हणाले. बाकीच्या सगळ्यांना वाटलं अरे हा रेडा आहे, आणि ज्ञानोबाराय म्हणाले अरे तो रेडा नाही, ते तर माझं स्वरूप आहे. का झालं असं? कारण स्वरूपाकडे गेलेली वृत्ती परत माघारी आली नाही, परत माघारी येत नाही. एकदा मन तिथं गेलं, एकदा वृत्ती तिथे गेली आणि तद्रूप झाली की परमात्मा स्वरूपापासून वृत्तीला माघारी येणं नाही. सगळ्या जड भौतिक पदार्थापासून वृत्ती माघारी येऊ शकते, पण परब्रह्म स्वरूपापासून तिला माघारी येणं नसतं. त्यामुळे नामाच्या चिंतनानं, नामाच्या पठणानं जेव्हा आमची वृत्ती नामरूप म्हणजे भगवद रूप होऊन जाते, तेव्हा त्या भगवद रूप झालेल्या वृत्तीला त्या नामानं काय मिळतं? हरीची या दासा हरिदाही दिशा, भावे जैसा तैसा हरी एक. मग तो कोणताही पदार्थ त्यांच्या डोळ्याला दिसला तरी त्यांना हरी एकच दिसतो. कारण का? कारण तो त्यांचा भाव आहे. तसा भाव निर्माण झाला. म्हणून पहिल्या अर्ध्या चरणामध्ये ज्ञानाचा परिणाम आहे, अर्ध्या चरणामध्ये भक्तीचा परिणाम आहे. हरिमुखी गाता हरपली चिंता भक्तीचा परिणाम आहे. त्या नाही मागुता जन्म घेणे ज्ञानाचा परिणाम आहे. आता हे सगळे हरिपाठामध्ये आपण बघा, ज्ञान आणि भक्ती या दोन्हीचे परिणाम एकवाक्यतेतून नाथ महाराजांनी आपल्याला सांगितले. हरीची या दासा हरिदाही दिशा, ज्ञानाचा परिणाम. भावे जैसा तैसा हरी एक, भक्तीचा परिणाम. कारण भाव म्हणजे प्रेम. उज्ज्वल नीलमणीमध्ये आहे, प्रेमणस्तु प्रथमावस्था भाव इत्युच्यते बुधैही. प्रेमाच्या पहिल्या अवस्थेला भाव म्हणतात. प्रेमाची जी पहिली अवस्था असते त्याला भाव असं म्हणतात, आणि प्रेमाची जी शेवटची अवस्था असते तिलाही भाव असंच म्हणतात. एवढा एक विचार सांगतो, थांबतो. प्रेमाच्या पहिल्या अवस्थेलाही भाव म्हणतात आणि प्रेमाच्या शेवटच्या अवस्थेलाही भाव म्हणतात. मग या दोन भावांमध्ये फरक काय? पहिल्या अवस्थेलाही भाव म्हणा, शेवटच्या अवस्थेलाही भाव म्हणा. मग हा भाव ओळखायचा कसा? ह्या पहिली अवस्था आहे का शेवटची अवस्था आहे? कळायचं कसं? त्याचा विचार सांगतो. प्रेमाची जी पहिली अवस्था असते जिला भाव असं म्हणतात, तो भाव अंतःकरणात निर्माण झाल्यानंतर ज्याच्या अंतःकरणात निर्माण होतो त्याच्यावर परिणाम करतो. ही प्रेमाची पहिली अवस्था आहे. आणि भाव अंतःकरणात निर्माण झाल्यानंतर ज्याच्या संबंधाने निर्माण झालाय त्याच्यावर परिणाम करत असेल तर ती प्रेमाची शेवटची अवस्था आहे. अगदी सरळ आपल्याला सांगतो, भगवंताचं नामस्मरण करता करता विठ्ठल 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 म्हणता म्हणता आमच्या अंतःकरणात भाव निर्माण झाला. अष्टसात्विक भाव ही प्रेमाची पहिली अवस्था आहे, शेवटची नाही, पहिलीच अवस्था आहे. विठ्ठल 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 नामस्मरण करता करता माझ्या डोळ्यातून पाणी यायला लागलं, माझ्या अंगावर रोमांच निर्माण झाले, मी डोलायला लागलो, मला दुसरं काही बोलता येईना असं झालं, कंठ अवरुद्ध झाला. हे सगळे परिणाम माझ्यावर दिसायला लागले तर समजावं मी नामस्मरण करताना माझा भाव निर्माण झाला आणि माझ्या डोळ्यातून पाणी आलं तर ती प्रेमाची पहिली अवस्था आहे. पण विठ्ठल 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 म्हणता म्हणता भाव माझ्या अंतःकरणामध्ये निर्माण झाला आणि माझ्या ऐवजी माझं नामस्मरण ऐकून भगवंताच्या डोळ्यात पाणी आलं तर ती प्रेमाची शेवटची अवस्था आहे. हा फरक आहे. नामस्मरण करताना मी रडलो तर प्रेमाची पहिली अवस्था, माझं नामस्मरण ऐकून परमात्मा डोलला तर प्रेमाची शेवटची अवस्था मानली पाहिजे. तुकोबारायांची भाषा आपण बघा, बोलू ऐसे बोल जेणे बोले विठ्ठल डोले. तुकाराम महाराज म्हणतात आम्ही असे बोलू, असं भजन करू की आमच्या भजनाने आम्ही डोलू नवल नाही, आमच्या भजनानं विठ्ठल डोलेल. प्रेमाची शेवटची अवस्था. आम्ही तर डोलूच. तुकोबाराय भजनामध्ये डोलत होते. त्या
तुकोबारायांचे एक शिष्य होऊन गेले कचेश्वर ब्रह्मे म्हणून. तुकोबारायांच्या चरित्रात त्यांची कथा आहे. कचेश्वर ब्रह्मे, त्यांना एक दुर्धर रोग झाला. तुकोबारायांच्या चरित्रात आहे, एक दुर्धर रोग झाला. वैद्य, हकीम, मंत्र तंत्र, गंडे दोरे जे काही उपाय त्या काळामध्ये करता आले सगळे उपाय केले, रोग गेला नाही. एका वैद्याने त्यांना सांगितलं हा रोग जाणार नाही, तुम्हाला घेऊनच जाईल. श्रीमंत होते. त्याने विचारलं वैद्यांना माझ्या हातात किती वेळ आहे. वैद्यांनी सांगितलं फार वेळ नाही, एक 10 दिवस तुमच्या हातात आहेत, नंतर तुम्हाला मरावं लागेल. आता 10 दिवस हातात आहेत म्हटल्यानंतर कचेश्वर ब्रह्म्याने विचार केला की आपल्या जीवनाची धन्यता करून घेण्याकरता 10 दिवस देवाने हातात दिलेत, हेही पुष्कळ आहे, काय करावं. मग कोणीतरी त्यांना सांगितलं तीर्थयात्रेला जा. मग इकडं जा तिकडं जा, गेले तिथे गेले. तिथे गेल्यावर कोणीतरी सांगितलं अहो नुसत्या तीर्थयात्रा करून देवाची दर्शनं घेऊ नका, त्या तीर्थक्षेत्रामध्ये गेल्यानंतर तिथल्या साधू संतांना भेटत जा, संत संगतीशिवाय जीवनाला धन्यता नाही. त्यांनी ऐकलं, साधू संतांना भेटले. 7-8 दिवसानंतर परत आले. 1-2 दिवस हातामध्ये आहेत. आता काय करावं कळेना. 2 दिवसात काय नामस्मरण करावं असं वाटायला लागलं. तेवढ्यात गावातल्या एका माणसाने सांगितलं अहो इकडं तिकडं बद्रीनाथ केदारनाथ इकडं तिकडं जाऊन आलात तुम्ही, आपल्या गावामध्ये एक साधू पुरुष राहतात, आपल्या पंचक्रोशीत राहतात. म्हणे कोण? तुकाराम महाराज नाव आहे, कधीतरी त्यांचं दर्शन मरणाच्या पूर्वी घ्या बरं, 2 दिवस तुमच्या हातात राहिलेत, तुकोबारायांचं दर्शन घ्या. त्यांना वाटलं बरं आहे, सांगितलंय तर करावं. श्रीमंत होते. आपली घोडागाडी काढली, गाडीमध्ये बसले. कुठे राहतात? म्हणे देहूमध्ये राहतात. देहूमध्ये आले. कोण? तुकाराम महाराज माहिती नाही, कुठे राहतात माहिती नाही. गावामध्ये चौकशी केली. कोणीतरी सांगितलं तिकडं खाली त्यांचं घर आहे, असा वाडा आहे. गेले. घरी गेले तेव्हा तुकोबाराय घरी नव्हते. घरी नव्हते. आईसाहेबांनी सांगितलं अहो ते कीर्तनाला गेले. बर, कधी येतील माहिती नाही, कधी येतील माहिती नाही. कचेश्वर ब्रह्मे म्हणाले मला तर त्यांचं दर्शन घ्यायचं आहे, थोडे दिवस माझ्या हातात राहिलेत, ते येईपर्यंत मी थांबतो, येऊ दे. आईसाहेब म्हणाल्या थांबा, आमचं काही म्हणणं नाही, पण कधी येतील याचा काही नेम नाही हो. बर, मग यांना वाटायला लागलं इथं बसून वेळ वाया घालवण्यापेक्षा कुठे कीर्तनाला गेले तिथे आपण जाऊ. म्हणून आईसाहेबांना विचारलं कुठे गेलेत. त्यांनी सांगितलं आज त्यांचं कीर्तन रात्री लोहगावला आहे. आता पुण्याचं जे विमानतळ आहे ना, तिथे एक विठ्ठल मंदिर आहे जवळ लोहगावला. ते तुकाराम महाराजांनी त्या मंदिरात कीर्तनं केलेली आहेत आणि तिथं त्यांचं कीर्तन आहे. ते म्हणाले ठीक आहे. कचेश्वर ब्रह्मे निघाले, गाडीतून लोहगावला आले. कुठं कीर्तन चालू आहे चौकशी केली. विठ्ठल मंदिरात आले. तुकोबारायांचं कीर्तन उभं होतं. भगवंताच्याकडे तोंड करून तुकोबाराय कीर्तनवाला उभे राहिले होते. बाजूने सगळे टाळकरी तुकोबारायांचे 14च्या 14 टाळकरी उभे होते. तुकोबारायांचं कीर्तन सुरू झालं होतं आणि मागून हे प्रवेशद्वारातून आत आले आणि त्यांना वाटलं आता कीर्तनामध्ये जाऊन कशाला बोलावं, कीर्तन झाल्यावर बोलू, कीर्तन ऐकू. म्हणून तुकोबारायांच्या मागे असे बसले, बाजूला बसले खाली जमिनीवर. तुकोबारायांचं कीर्तन सुरू झालं. माझा मुद्दा इथे आहे. कीर्तन सुरू झालं, तुकोबाराय कीर्तनामध्ये डोलायला लागले, नाचायला लागले आणि नामस्मरणामध्ये तुकोबारायांचं डोलणं हे जे सुरू झालं ते तुकोबाराय कसे डोलत होते याचं वर्णन कचेश्वर ब्रह्म्यांनी तुकोबारायांवर एक अभंग केला आहे. त्या अभंगामध्ये त्यांनी तुकोबारायांचं वर्णन केलं. कसे असे डोलत होते की आता जमिनीवर पडतात की काय तुकोबाराय असं वाटायला लागलं. इतक्या तुकोबाराय असे डोलायला लागले कीर्तनामध्ये. कचेश्वर ब्रह्म्यांनी ते डोलणं बघून तुकोबारायांचं असं वर्णन केलंय, कर्दळी हेलावी जैसी चंड वाते तैसे तुकोबाते देखिली. ते म्हणतात जशी कर्दळी सोसाट्याचं वादळ सुटावं आणि त्या वादळामध्ये कर्दळीचा खुंट जसा डोलावा तसे तुकोबाराय भगवंताच्या नामस्मरणामध्ये डोलत होते. आणि डोलता डोलता अचानक कचेश्वर ब्रह्म्यांना असं वाटलं की आता तुकोबाराय पडतात धाडकन, म्हणून पटकन ते उभे राहिले आणि तुकोबारायांना असं धरून त्यांनी उभं केलं. तुकोबारायांच्या देहाचा तेवढाच स्पर्श कचेश्वर ब्रह्म्यांना झाला आणि कचेश्वर ब्रह्म्यांचा रोगच निघून गेला. चरित्र आहे तुकोबारायांचं. तुकोबाराय स्वतः डोलत होते की नाही? डोलत होते. ही प्रेमाची पहिली अवस्था आहे.
आणि तुकोबारायांच्या डोलण्याने परमात्मा डोलत होता की नाही? डोलत होता. ही तुकोबारायांच्या प्रेमाची अत्युच्च शेवटची अवस्था आहे. या दोन्हीलाही भाव म्हणतात. आणि हा भाव जसा अंतःकरणामध्ये निर्माण होतो तसा हरी आपल्याला एक रूपानं अनुभवाला येतो. भावे जैसा तैसा हरी एक, हे नाथ महाराज सांगतात. या नामस्मरणाचा परिणाम अजून कोणत्या रूपाने होतो त्याचा विचार नाथ महाराजांनी पुढं आपल्याला सांगितला आहे. तो विचार आपल्याला करायचा आहे. उद्याचा शेवटचं सत्र आपल्याला घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये या सगळ्या पाचही चरणाचा विचार आपल्यासमोर ठेवतो. आणि हरिपाठाचं चिंतन नाथ महाराजांनी आपल्याला नामस्मरणाच्या भूमिकेतून जे मांडून दिलं आहे, ते नामस्मरण आपल्या जीवनावर कोणकोणता परिणाम करतं हा जो विचार पहिल्याच अभंगामध्ये तुकोबारायांनी आपल्याला दाखवून दिला आहे, त्याचा विचार जर आपण केला तर त्या दृष्टीनं आपल्याला प्रवृत्ती निर्माण व्हावी हा हेतू दिसतो. त्या दृष्टीने जो विचार करायचा आहे तो उद्याला करतो. आत्तापुरते इथे थांबू. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. विठ्ठला 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 विठ्ठल 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 विठ्ठल. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. संत श्रेष्ठ श्री गोरोबा काका महाराज की. जगद्गुरु तुकाराम महाराज.